मित्रांनो, राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी, सरपंच, उपसरपंच याचबरोबर ग्रामपंचायत सदस्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे. मित्रांनो, 24 फेब्रुवारी 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं थकीत असलेलं वेतन, सरपंच उपसरपंचाचं मानधन, याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांचा जो भत्ता आहे, बैठक भत्ता, हा वितरित करण्यासाठी 205 कोटी रुपयाचा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली आहे. आणि याच्याच संदर्भातील एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आज 24 फेब्रुवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे. मित्रांनो, गेल्या अनेक दिवसापासून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं वेतन हे बाकी होतं, सरपंच उपसरपंचाचे मानधन वितरित करण्यात आलेले नव्हते आणि याच्यासाठी वेळोवेळी या संदर्भातील मागणी केली जात होती. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवरती 24 फेब्रुवारी 2026 रोजी हे वेतन मानधन वितरित करण्यासाठी निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे. एकंदरीत 2025-26 करता 820 कोटी 56 लाख रुपयाचा निधी वितरण करण्यासाठी तरतुदीत करण्यात आलेला आहे. याच्यापैकी राज्य शासनाच्या माध्यमातून 615 कोटी 41 लाख रुपयाचा निधी यापूर्वीच वितरित करण्यात आलेला होता. आणि याच्याचपैकी आता उर्वरित असलेला 205 कोटी 14 लाख रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे, ज्याच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं वेतन, सरपंच उपसरपंचाचं मानधन, सदस्यांचा बैठक भत्ता, याचप्रमाणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा भविष्य निर्वाह निधी ही रक्कम अदा करण्यासाठी हा निधी वापरला जाणार आहे. एकंदरीत सरपंच, उपसरपंच याचबरोबर ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या थेट बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. परंतु सद्यस्थितीत ERP प्रणाली बंद असल्यामुळे सहाय्यक अनुदान जिल्हा परिषद यांना वितरित करून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे अनुदान वितरित केलं जाणार आहे. त्याच्यामुळे अनुदान यायला आणखीनही काही काळ या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. एकंदरीत थकीत असलेला हा निधी आता राज्य शासनाच्या माध्यमातून वितरित करण्यात आलाय. त्याच्यामुळे आता कुठेतरी या सर्वांना दिलासा मिळणार आहे. मित्रांनो, हा GR आपण महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावरती पाहू शकता. याची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल. धन्यवाद.